शहापूर गावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर पकडला गेला. पण त्याची ही पकडच त्याच्या आयुष्यातील शेवटची ठरली. गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू झालेली मोहीम एका मुक्या वन्यजीवाच्या मृत्यूने संपली. बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत कशी झाली? नियमांचे उल्लंघन झाले का? आणि या मृत्यूला जबाबदार कोण? पाहूया हा विशेष रिपोर्ट. जामनेर तालुक्यातील शहापूर येथे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. स्थानिकांच्या आरोपानुसार वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यास 1.5 ते 2 तासांचा विलंब झाला. दरम्यान बिबट्या नागरिकांच्या दिशेने धावत असल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे बिबट्याला पकडण्याची मोहीम हाती घेतली. या कारवाईत मुकेश नाना डोंगरे आणि सुभाष पाटील हे 2 तरुण जखमी झाले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला जामनेर येथील वन विभाग कार्यालयात पिंजऱ्यात ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र पुढे जे घडलं ते अधिकच वेदनादायी होतं. पकडल्यानंतर अवघ्या काही तासातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत डोक्याला झालेली गंभीर दुखापत म्हणजेच हेड इंजुरी हे मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बिबट्याच्या डोक्याला इतका मार कसा लागला? त्याच्या शरीरावर इतर जखमाही होत्या का? वन विभाग किंवा स्थानिकांकडून नियमांचे उल्लंघन झाले का? वन्यजीवाला अमानुष वागणूक देण्यात आली का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बिबट्याचा मृत्यू हा संशयास्पद आहे तर मग त्याच्यावर इतक्या लवकर अंत्यसंस्कार का करण्यात आले? एका बाजूला गावकऱ्यांचा जीव वाचला, पण दुसऱ्या बाजूला जंगलातील एका मुक्या जीवाचा जीव गेला. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहापूरमधील बिबट्याची दहशत संपली असली तरी त्याच्या मृत्यूमागील रहस्य आणि जबाबदारीचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या मुक्या जीवाला न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर आमच्या Facebook पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.